संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नवी मुंबईतील तरुणाचा पळसदरी धरणात बुडून मृत्यू, दुसऱ्या दिवशी मृतदेह बाहेर. रेल्वेच्या पळसदरी तलावात मृत्यूची मालिका सुरूच, सुरक्षा वाढविण्याची स्थानिकांची मागणी. कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात मंगळवारी दिनांक 21 रोजी सायंकाळी नवी मुंबईतील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आर्यन थापर, वय वर्ष 20, राहणार घनसोली असे मृत तरुणाचे नाव असून तो खारघर येथील भारतीय विद्यापीठात BSc शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार आर्यन आपल्या 5 ते 6 मित्रांसह पळसदरी येथे फिरण्यासाठी आला होता. धरण परिसरात फिरत असताना त्याने पोहण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र पाण्याच्या खोलीनं समजल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. मित्रांनी आरडाओरडा करत मदत मागितल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर खोपोली येथील हेल्थ फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. मात्र धरणातील दाट जलवनस्पतींमुळे शोधकार्याला अडथळा निर्माण झाले. अखेर दुसऱ्या दिवशी दिनांक 22 रोजी सकाळी अत्याधुनिक बोटी व अंडर वॉटर कॅमेऱ्यांच्या साह्याने शोधकार्य करत असताना आर्यनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान पळसदरी तलाव परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटनांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यावेळी हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की पाण्याची खोली माहिती नसताना अशा धोकादायक ठिकाणी उतरू नये. तसेच स्थानिक ग्रामस्थ ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर यांनी पळसदरी तलावात वारंवार घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधत रेल्वे प्रशासनाने येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. हा ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि हा रेल्वेच्या ताब्यात आहे, केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. जेव्हापासून स्टीम इंजिन बंद झाला आणि कर्जतला पाणी पुरवठा बंद झाला तेव्हा रेल्वेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पूर्वी या ठिकाणी वॉचमॅन असायचे, वॉचमॅनची टपरी असायची, त्यामुळे अशा घटना फार क्वचित घडायच्या. पण रेल्वेचं दुर्लक्ष असल्यामुळे येणारे पर्यटक म्हणा, स्वामी भक्त म्हणा किंवा ह्या सहली ज्या मुलांचे येत असतात त्या सहलींची मुलं काहीतरी माहिती नसताना कुठे खड्डा आहे कुठे काय आहे असं करतात, पोहण्याचं धाडस करतात आणि अशा घटना घडत असतात. काल या ठिकाणी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आर्यन नावाचा मुलगा जो कॉलेजमध्ये शिकत होता, 18 वर्षाचा, नवी मुंबई वासीचा, त्यांनी या ठिकाणी 2-3 वेळा सरी मारल्या आणि अचानकपणे त्याचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे. कालपासून त्याचे आईवडील आले, सगळे उच्च शिक्षित होते आणि मुलगाही उच्च शिक्षित होता. पण कधीकधी साहस जे आहे ते महागात पडतं आणि त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे. आज 18 वर्षाचा मुलगा आईवडिलांसमोर जाणं याच्यासारखं दुर्दैव नाही, पण अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने पण आणि केंद्र शासनाने ह्या तलावाचं करायचं काय हे एकदा ठरवणं आवश्यक आहे. अशा घटना घडत असतात. आज ही खोपोलीची आमचे सगळे मित्रमंडळी रेस्क्यू टीम आहे. काल रात्री त्यांनी 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. पण आज सकाळी 6 वाजता ते आल्यानंतर ते खूप मेहनत घेऊन ते प्रेत बाहेर काढलेलं आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात आणि वारंवार अर्ज विनंत्या करून देखील त्याला कुठलाही पर्याय किंवा कुठलाही वॉचमॅन कुठल्याही परिस्थितीत ह्या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे, पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अजून किती लोकांचा बळी घ्यायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ही मंडळी आली म्हणून ते प्रेत तरी निघालं, नाहीतर आणखी किती दिवस आईवडिलांनी इथे हंबरडा फोडायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला असता. या ठिकाणी आमचे पोलीस पाटील आहेत, तरुण आहेत, सगळ्यांना सहकार्याची भूमिका असते, तत्पर असतात त्या. पण शेवटी काही बंधनं असतात आणि ह्या दुर्दैवी घटना अशा घडत असतात आणि त्यामुळे अतिशय दुःख झालेलं आहे. आणि त्यामुळे ह्या तलावामुळे पळसदरी बदनाम होते. एकीकडे स्वामी समर्थांचं मठ आणि दुसरीकडे अशा तलावात दुर्दैवी घटना घडत असतात. खरं तर गाववाल्यांचा, मठाचा या तलावाशी काही संबंध नाही. केंद्र सरकारचा सगळ्या अखत्यारीतला विषय आहे. तरी देखील आम्हाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकारला, रेल्वेला विनंती करायची आहे की ह्या तलावाचं आपण निरीक्षण करावं, या ठिकाणी वॉचमॅन ठेवावेत आणि पोहण्यास बंदी करावी अशी या ठिकाणी विनंती करायची आहे, जेणेकरून अशा घटना घडू नयेत. अशीच ईश्वराकडे आपण प्रार्थना करूया.
काल कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पळसझरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं. आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही. परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात. या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही. त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे. या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. अशी पुन्हा घटना घडू नये.